नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, शिक्षकांनो, माझ्या सर्व बांधवांनो, आपणास जीनियस सायन्स तर्फे एकदम प्रेमाचा नमस्कार। 10वी वर्गामध्ये शिकत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न असतात की आता भविष्यामध्ये काय करायचं, आणि 12वी मध्ये अभ्यास करणाऱ्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रश्न भेडसावतात की आपण भविष्यात काय करायचं। तर करियर संदर्भात आपल्या जीनियस सायन्स YouTube चॅनलवर प्लेलिस्ट मध्ये एक करियरच्या संदर्भात एक प्लेलिस्ट आहे। त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन आपण आपणास जो काही आवडता करियर असेल किंवा फील्ड असेल तर त्या फील्ड संदर्भातची सविस्तर माहिती घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी क्लिक करू शकता आणि आपलं करियर निवडू शकता। पण बरेच विद्यार्थी ज्यांना डॉक्टर इंजिनियर बनायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आज मी एक खूप चांगल्या आणि अशा नामांकित कॉलेज संदर्भात आपणास माहिती देणार आहे। तर मित्रांनो, लातूर शहरामध्ये राजश्री शाहू महाविद्यालय लातूर असं एक एकदम प्रसिद्ध आणि नामांकित असं एक कॉलेज आहे की त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नुसत्या भारतातूनच नाही, नुसत्या महाराष्ट्रातूनच नाही, तर पूर्ण भारतातून वेगवेगळ्या राज्यातून विद्यार्थी सुद्धा इथे 11वी 12वीला प्रवेश घेत असतात। आणि म्हटलं जातं की खरोखर राजश्री शाहू महाविद्यालय म्हणजे डॉक्टर इंजिनियर निर्माण करणारे एक कारखानाच आहे। आणि खरोखर आहे मित्रांनो, या कॉलेजमधून खूप प्रचंड प्रमाणामध्ये विद्यार्थी बाहेर पडत असतात आणि जास्तीत जास्त म्हणजे भारतामध्ये सर्वात जास्त डॉक्टर आणि इंजिनियर बनवणारं जर कोणतं कॉलेज असेल तर राजश्री शाहू महाविद्यालय। या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची खूप पळापळ सुटलेली असते, खूप प्रचंड मेहनत करतात। आणि या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जी मेरिट लावली जाते ती मेरिट जवळजवळ 97% जास्त पर्सेंटेज असणारे विद्यार्थी इथं सिलेक्ट होतात, तेही मेरिट बेसवर। ओके, परंतु सीबीएसई ची बॅच, एमसी बॅच, आयआयटी ची बॅच या महाविद्यालयातर्फे सेपरेट केली जाते आणि सेपरेट त्या विद्यार्थ्यांचं प्रिपरेशन करून घेतलं जातं। आणि या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी एक सेपरेट वेगळी अशी परीक्षा अवलंबली जाते, घेतली जाते, प्रवेश परीक्षा घेतली जाते किंवा तिला स्क्रीनिंग टेस्ट असं म्हटलं जातं। तर स्क्रीनिंग टेस्ट ही 2 टप्प्यामध्ये असते। एक प्रिलिमिनरी, जसं की प्राथमिक, जसं एमपीएससी मध्ये जे प्रिलिमिनरी एक्झाम घेतली जाते, आणि दुसरी मुख्य परीक्षा म्हणजे मेन्स परीक्षा, जशी एमपीएससी यूपीएससी ला घेतली जाते, आयआयटी ला जशी घेतली जाते जी मध्ये वगैरे, त्याच स्वरूपाची ही परीक्षा असते। या परीक्षेचा अभ्यासक्रम कशा स्वरूपाचा असतो ते या व्हिडिओ मध्ये मी आपणास सांगणार आहे। पण याच्या संबंधित व्हिडिओ जर इतर तुम्हाला पाहिजे असतील, फॉर्म कसा भरायचा वगैरे वगैरे, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या सर्व लिंक तुम्हाला दिलेल्या आहेत। तर त्या लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करून आपण ते व्हिडिओज पाहू शकता आणि सविस्तररित्या माहिती घेऊ शकता। तर राजश्री शाहू महाविद्यालयाची जी स्क्रीनिंग टेस्ट असते त्या स्क्रीनिंग टेस्ट मध्ये पास होण्यासाठी जो अभ्यासक्रम असतो तो अभ्यासक्रम कोणता आहे त्या अभ्यासक्रमाच्या बाबतीत मी तुम्हाला सविस्तररित्या माहिती देणार आहे। प्रथम मी तुम्हाला विनंती करतो की जर आपण या चॅनलवर प्रथमच असाल तर लागली चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपल्या मित्रांपर्यंत या चॅनलची लिंक, या व्हिडिओची लिंक मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचवा। कारण का 11वी 12वी 10वी नीट जी वेगवेगळ्या परीक्षेचे आणि करियर संदर्भात हे व्हिडिओ मी सातत्याने इथे अपलोड करत असतो। आणि 10वी 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी तर मी रेग्युलर लाईव्ह सेशन मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स आमच्याकडे शिकवलं जातं। बिंदास तुम्ही फ्री मध्ये तो क्लासेस करू शकता। तर चला पाहूया आपण राजश्री शाहू महाविद्यालयाचा जो सिलेबस आहे तो सिलेबस कशा स्वरूपाचा आहे तो आपण इथे पाहूया। प्रथमतः मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे पहा, शिवछत्रपती शिक्षण संस्था लातूर स्क्रीनिंग टेस्ट 2021 प्रिलिम एक्झाम, प्रिलिमिनरी म्हणतो आपण त्याला, ती एक्झाम। त्या एक्झाम मध्ये फिजिक्सचा सिलेबस काय काय आहे तुम्हाला चॅप्टर वाईज मी सविस्तर माहिती देणार, चॅप्टर वाईज, आणि कोणत्या वर्गामध्ये हा चॅप्टर येतो वर्गानुसार तुम्हाला मी सर्व इव्हॅल्युएशन करून याचं सांगणार आहे। करंट इलेक्ट्रिसिटी आहे, करंट इलेक्ट्रिसिटी 9वीला पण आहे 10वीला पण आहे। त्यामध्ये इलेक्ट्रिक करंट 9वीचा बीट आहे। इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स हा सुद्धा 9चा पॉइंट आहे मित्रांनो। रेजिस्टन्स हा सुद्धा 9th साठी आहे। त्यानंतर ओहम्स लॉ हा सुद्धा 9th लाच आहे। रेजिस्टन्स इन सिरीज अँड पॅरलल हा सुद्धा 9th च्या सिलेबस मध्ये आहे स्टेट बोर्डाच्या।
आणि सीबीएसईच्या सुद्धा. ओके, रेजिस्टिव्हिटी स्पेसिफिक रेजिस्टन्स 9th क्लास मध्येच आहे मित्रांनो. हे कंडक्टिव्हिटी 9च्याच वर्गामध्ये आहे आणि हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा सुद्धा 9च्या वर्गामध्ये आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक पॉवर अँड इट्स युनिट्स हा सुद्धा 9च्या वर्गामधला इलेक्ट्रिक करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टर मध्ये आहे. त्यानंतर पुढचं जे प्रकरण आहे ते म्हणजे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, तर मॅग्नेटिक फील्ड अँड फील्ड लाईन्स. ओके, हा 10वी मध्ये आणि 9वी मध्ये सुद्धा आहे. सीबीएसई स्टेट बोर्डामध्ये फरक आहे. त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दी करंट कॅरिंग स्ट्रेट कंडक्टर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड हा क्लास 10th मध्ये आहे. त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दी करंट थ्रू अ सर्क्युलर लूप. ओके, हा सुद्धा 10वीच्या वर्गामधल्या पुस्तकातून आहे. मराठी माध्यमाची मुलं, इंग्लिश मीडियमची मुलं, इतर लँग्वेजच्या मुलांसाठी सुद्धा मी हिंदी मधून, मराठी मधून, इंग्लिश मधून तिन्ही लँग्वेज मधून तुम्हाला माहिती देत असतो. इसके बाद देखेंगे हम मैग्नेटिक फील्ड ड्यू टू दी करंट इन सोलिनॉइड. दिस इज फ्रॉम 10th क्लास. हा सुद्धा 10th क्लास आहे. दिस इज ऑल्सो फ्रॉम 10th क्लास. दिस इज ऑल्सो फ्रॉम 10th क्लास. ओके, त्यानंतर आपण पुढचा जो पॉइंट आहे तो इथे मी तुम्हाला सांगू इच्छितो. फोर्स ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन मॅग्नेटिक फील्ड. दिस इज फ्रॉम 10th क्लास. इलेक्ट्रिक मोटर 10th क्लास. ओके, इलेक्ट्रिक इंडक्शन 10th क्लास मधून. फ्लेमिंग्स राइट हँड रूल 10th क्लास. त्यानंतर इलेक्ट्रिक जनरेटर स्टेट बोर्ड 10th क्लास. एसी डीसी जनरेटर और एसी डीसी करंट क्लास 10th. त्यानंतर पुढचा पॉइंट तुम्हाला सांगता येईल डोमेस्टिक इलेक्ट्रिक सर्किट्स. डोमेस्टिक इलेक्ट्रिक सर्किट्स. ओके, domestic electric circuit. This is from class 10th. Okay, then the light and optical instruments. Light section module. Light and optical instruments. Reflection of light from class 9th. Law of reflection from class 9th. Refraction of light. This is from class 10th. Law of refraction. Okay, refractive index Snell's law from class 10. हे class 10 चे आहेत. हे 9 चे आहेत. हे सगळे पॉइंट. हे 9th from 9th. हे from 10th. Snell's law, this is from class 10th. Twinkling of star, this is from class 10th. Okay, apparent position of stars. Apparent position of stars, this is from also class 10th. Okay, dispersion of light. Dispersion of light from 9th and 10th also. CBSE आणि NCERT मध्ये बदल आहे. Partial and total internal reflection. This is from class 10th. Okay, lens and spherical mirror. आता यातला काही पार्ट 8वी मध्ये आहे, काही पार्ट 9वी मध्ये आहे, काही पार्ट 10वी मध्ये. तर 10वी मधला पार्ट तुम्ही व्यवस्थितरित्या तयार करू शकता. टाइप्स ऑफ लेन्सेस. टाइप्स ऑफ लेन्सेस 9वी मध्ये आहे, 10वी मध्ये आहे, पण 10वी मध्ये थोडंसं डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन आहे, तर 10वीचा तुम्ही हे करू शकता. 9वी आणि 10वीचे सायन्सची बुक्स तुम्ही व्यवस्थितरित्या प्रिपरेशन करा. रे डायग्राम ऑफ साइन कन्व्हेन्शन. रे डायग्राम ऑफ साइन कन्व्हेन्शन क्लास 10th मधून आहे. Okay, image formed by convex lens and image formed by concave lenses from class 10th. Okay, त्यानंतर lens formula class 10th. Magnification class 10th. Okay, power of lens class 10th. Combination of lens, this is also class 10th. Human eye from class 10th. Defect of vision class 10th. Use of concave and convex lens, this is from class 10th. Okay. त्यानंतर पुढे हीट हा चॅप्टर आहे. तर लॅटेंट हीट फ्रॉम क्लास 10th. रेग्युलेशन क्लास 10th. अनॉमलस बिहेवियर क्लास 10th. युनिट ऑफ हीट क्लास 10th. हीट कॅपॅसिटी क्लास 10th. आणि कॅलोरीमीटर दिस इज फ्रॉम 9th. 9वी मधून कॅलोरीमीटर हा 9th क्लास मधून तयार करा. ओके, त्यानंतर पुढचा फिजिक्सच महत्त्वाचा असणारा हीट ग्रॅव्हिटेशनचा. तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन क्लास 10th. फर्स्ट चॅप्टर फ्रॉम स्टेट बोर्ड. केप्लर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन क्लास 10th. Earth's gravitational force and acceleration class 10th. Mass and acceleration class 10th. Mass and weight class 10th. Free fall from class 10th. Gravitational potential class 10th मध्ये आहे आणि 9th मध्ये भी आहे. थोडासा 9th मध्ये डिटेल आहे, 10th मध्ये शॉर्ट आहे. Escape velocity from class 10th. ओके, जीनियस सायन्स चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन ऍक्टिव्हेट करा आणि आपल्या मित्रांना याची लिंक मात्र पोहोचवायला विसरू नका.
आणि 10वी 11वी 12वीचे रेग्युलर क्लास सुद्धा आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये जॉईन करू शकता. ओके, त्यानंतर पुढचा केमिस्ट्रीचा सिलेबस काय आहे? एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन क्लास 10, डोबेरायनट्राइड्स क्लास 10, न्यू लँड्स ऑफ ऑक्टेव्स क्लास 10, Mendeleev's periodic table class 10, modern periodic table class 10, position of elements in modern periodic table class 10, trends in modern periodic table class 10. क्लास 10 ते CBSE मध्ये क्लास 9 मध्ये आहे. त्यानंतर केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन्स, देन केमिकल रिएक्शन्स अँड रायटिंग केमिकल इक्वेशन्स 9th plus 10th, balancing chemical equation from class 10th, rules of writing chemical reactions from class 10th, type of chemical reaction class 10th and 9th also. 9th मध्ये सुद्धा आहे. rancidity from class 10th and corrosion, this is from class 10th. metallurgy, metals non-metals, physical and chemical properties of metals from 9th class 9, physical and chemical properties of non-metals, okay, from 9th and 10th also. Various concept of metallurgy from 10th, reactivity series exactly from class 10th, ionic compound from class 10, properties of ionic compound from class 10, extraction of metals in activity series class 10, refining of metals class 10, corrosion and prevention of corrosion especially from class 10. Carbon compounds, bonds in carbon compound 10वीच्या वर्गातूनच करायला. allotropes of carbon from 9th. 9वी मधून पहा कार्बन अँड इट्स कंपाऊंड, इम्पॉर्टंट कंपाऊंड म्हटलं तरी चालेल. सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड फ्रॉम क्लास 10th, हायड्रोकार्बन्स, फंक्शनल ग्रुप्स अँड होमोलोगस सिरीज फ्रॉम क्लास 10th, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड्स, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड फ्रॉम क्लास 10th. आणि 9th मधून सुद्धा याला करा कार्बन वर्सटाइल एलिमेंट, कार्बन अ वर्सटाइल एलिमेंट फ्रॉम 10th. okay, nomenclature of carbon compound from 10th, macromolecules and polymers, okay, from class 9th and 10th. दोन्ही मधूनही करा याला तुम्ही. 10th दोन्ही मध्ये पण आहे. important carbon compounds, this is ethanol and ethanoic acid only from class 10th. okay, व्हिडिओला लाईक करा, जर आवडला असेल तर लिंक शेअर करायला विसरू नका. त्यानंतर मॅथमॅटिक्स है ना, मॅथमॅटिक्स तर मॅथमॅटिक्स मध्ये लिनियर इक्वेशन, कोऑर्डिनेट ज्योमेट्री, मेन्सुरेशन, ट्रिग्नोमेट्री, ज्योमेट्री, क्वाड्रेटिक इक्वेशन, प्रोबॅबिलिटी, स्टॅटिस्टिक्स, नंबर थिअरी है ना, हे सर्व चॅप्टर्स तुम्हाला यामधून तयार करावे लागतील. ओके, बायोलॉजीचा सिलेबस काय असेल तर बायोलॉजीचा पहा रिप्रोडक्शन, यामध्ये सेक्शुअल अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स क्लास 10th मधून आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन क्लास 10th, बायनरी फिजन क्लास 10th, मल्टिपल फिजन क्लास 10th, बडिंग फ्रॉम क्लास 10th, फ्रॅगमेंटेशन क्लास 10th, ओके, रिजनरेशन फ्रॉम क्लास 10th, व्हेजिटेटिव्ह प्रोपिगेशन क्लास 10th, स्पोर फॉर्मेशन क्लास 10th, सेक्शुअल रिप्रोडक्शन क्लास 10th, गॅमेट फॉर्मेशन 9th and 10th, फर्टिलायझेशन क्लास 9th and 10th. 10th मधून सर्रास सेक्शुअल रिप्रोडक्शन इन plants that is from class 10th, life processes in living organism part 2nd. इथं पार्ट 2nd आणि फर्स्ट मधले काही पॉइंट्स आहेत, काही पार्ट फर्स्ट चे पॉइंट्स आहेत, रिजनरेशन, व्हेजिटेटिव्ह हा इथपर्यंत. ओके, पार्ट फर्स्ट लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट, आणि हे पुढचेच दिस इज फ्रॉम पार्ट 2nd. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग, मानवा बाबतीत पूर्ण, मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम क्लास 10th, menstrual cycle 10th, gamete formation class 10th, fertilization 10th, development and birth class 10th, reproduction and modern technology, surrogacy असेल, surrogate mother, IVF वेगवेगळे, ओके, सीमेन बँक असेल, स्पर्म बँक वगैरे, इन विट्रो फर्टिलायझेशन, ओके, स्पर्म बँक, ट्विन्स अँड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, वेगवेगळे डिसीजेस, डिफरंट डिसीजेस, हेरिडिटी अँड व्हेरिएशन, हा हेरिडिटरी चेंजेस फ्रॉम 9th क्लास 9, इनहेरिटन्स ऑफ ट्रेट्स अँड एक्सप्रेशन ऑफ ट्रेट्स, क्रोमोझोम्स, टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स क्लास 9, डीएनए जीन, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन फ्रॉम क्लास 10th,
RNA DNA mutation from class 10th. Mendel's principle and heredity CBSE मध्ये क्लास 9 आणि स्टेट बोर्डामध्ये क्लास 10th. मोनोहायब्रिड क्लास 9, डायहायब्रिड क्लास 9, genetic disorders, okay, chromosomal abnormalities from class 9th and 10th. Okay, monogenetic disorder 9th class, mitochondrial disorders from 9th, polygenic disorders 9th, sex determination from class 9th. ओके, लाइक केले ना वीडियो ला लाइक करा, ओके, चैनल सब्सक्राइब करा आणि अपने दोस्तों तक इसके लिंक भी शेयर करें। तीनों लैंग्वेज में मैं आपको एक्सप्लेन करने की कोशिश करता हूँ, आप भी कोशिश करिए शेयर करने की। बस आपका एक शेयर और एक लाइक मेरे लिए बहुत कुछ होता है। इंट्रोडक्शन ऑफ बायोटेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी मेन एरियाज एंड बेनिफिट्स, ओके, त्यानंतर कमर्शियल एप्लीकेशन, important stages in agricultural development, green white blue revolution class 10, biotechnology class 10, commercial application class 10, important stages in agriculture class 10, green white blue revolution class 10, fertilizers class 10, cultivation of medicinal plant class 10, fruit processing class 10, tissue culture class 10, change in agriculture management due to biotechnology class 10. 9th मध्ये सुद्धा काही पार्ट आहे याचा, application of biotechnology and horticultural, okay, nurseries and forestry class 9 plus 10, agro complement occupation class 9, animal husbandry, poultry farming, apiculture, sericulture. थोडंसं इन्फॉर्मेशन 10वीच्या क्लास मध्ये पण सीबीएसई मध्ये 9th 10th मध्ये आहे। त्यानंतर सेल सायकल फेज, सेल सायकल अँड सेल डिव्हिजन, सेल सायकल फेजेस इन ब्रीफ क्लास 9, मायटोसिस इट्स फेज, meiosis its phase class 10, significance from class 10, life processes in living organism, respiration plants class 9 10, glycolysis class 10, TCA, okay, then the aerobic and aerobic respiration class 10, photosynthesis class 9, coordination in human nervous control class 9, types of neurons class 9, human nervous system class 9, okay, CNS, PNS, ANS, reflex action, this is from class 9, and chemical control, this is also from class 9, classification of plants, this is from class 9 and class 9. त्यानंतर animal classification, okay, so this is from history of animal classification class 10, traditional method class 10, new method class 10, criteria from class 10, grade of organization class 10, body symmetry class 10, germ layers class 10, body cavity class 10, body segmentation class 10, kingdom Animalia class 10, from phylum Porifera to Chordata class 10, okay, non-chordates up to phylum level and chordates up to the class level, okay, तर या स्वरूपामध्ये आहे। त्यानंतर सेल बायोलॉजीचा पुढचा पार्ट, आगे का पार्ट क्या है देखो, सेल बायोलॉजी, साइटोलॉजी, स्टेम सेल, व्हाट इज द सेल मेड अप, स्ट्रक्चर ऑफ डिफरेंस, ओके, स्ट्रक्चर एंड डिफरेंस बिटवीन द एनिमल एंड प्लांट सेल एंड सेल थ्योरीज, ये बहुत सारा क्लास 9, क्लास 8th में भी है बेटा इसका, ये जो सेल है ना, सेल के बारे में साइटोलॉजी का ये जो है ना स्ट्रक्चर डिफरेंस, ये क्लास 8th में है, क्लास 9th में भी बहुत कुछ है, सेल थ्योरी क्लास 9th में भी है, इवोल्यूशन क्लास 10, एविडेंस क्लास 10, डार्विन्स थ्योरी क्लास 10, लामार्किज्म 10, स्पेशिएशन 10 and human evolution class 10, ecosystem, food chain and food web 9th, energy pyramid class 9, energy flow and its importance class 9, okay, producer, consumer and decomposer class 9th, biochemical cycle, carbon, oxygen, nitrogen, biochemical cycle from class 9th, conservation, environmental management, environmental conservation and its need, our social responsibility class 10th, acts related to the conservation class 10th, biodiversity, hotspot and biodiversity class 10th, classification and threatened species class 10th, solid waste management class 10th, biodegradable waste class 10th, non biodegradable waste class 10th, and necessity of solid waste management class 10th.
तर या स्वरूपामध्ये यानी कि इस तरह से मैंने आपको क्लास 9 और क्लास 10 से सिलेबस जो इस एग्जाम के लिए जो दिया जाता है, तो टोटली 9th क्लास में से कितना है और 10th क्लास में से कितना है, चैप्टर वाइज मैंने आपको बहुत अच्छी तरह से समझाने की कोशिश की है। तो आप ये पूरा सिलेबस देख लो, क्लास 9 का और क्लास 10 का, दोनों ही बुक आप अच्छी तरह से पढ़ाई करो, रीड करो, ऑब्जेक्टिव की तरह रीड करो, ऑब्जेक्टिव खुद निकालो, खुद ऑब्जेक्टिव तैयार करो, उसमें से हर एक लाइन पर, हर एक पैराग्राफ पर ऑब्जेक्टिव्स बनाओ खुद, और इस तरह से प्रिपरेशन आप कर लो। और मार्केट में और भी कुछ समझो बुक अवेलेबल है, तो आप वो भी बुक से पढ़ाई कर सकते हैं। तर माझ्याकडनं तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा। तुम्ही चांगल्या प्रकारचा अभ्यास करा आणि ही परीक्षा पास करा आणि एका चांगल्या नामांकित कॉम्पिटिशन असणाऱ्या कॉलेजमध्ये तुमचा प्रवेश हो, हीच माझी सदिच्छा। जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा, कमेंट केलं नसेल तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून सांगा, आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत त्याची लिंक पोहोचवा आणि सातत्याने चॅनलशी टचमध्ये राहा। बस आजच्यासाठी एवढंच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन करिअरच्या बाबतीत। तोपर्यंत जय हिंद, जय भारत मित्रांनो, थँक यू, बाय बाय।